आज प्रचाराचा सुपर संडे। तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकांच्या तोफा आज थंडावणार। दोन्ही पवारांच्या बारामतीमध्ये सांगता सभा तर मुख्यमंत्र्यांचा कोल्हापूरमध्ये रोड शो। फडणवीसांच्या विरोधात मोठा कट रचल्याचा मोहित कंबोज यांचा गंभीर आरोप। ठाकरे गट आणि शरद पवार पक्षाकडे बोट, लवकरच गौप्यस्फोट करणार असल्याचा केला दावा। राधाकृष्ण विखे आणि डॉक्टर सुजय विखे यांनी खरगेंसोबत गुप्त बैठक। प्रकाश आंबेडकर यांच्या दाव्यानं राजकारणामध्ये खळबळ। पंढरपुरातील विठ्ठलाच्या पदस्पर्शासाठी आता 1 जूनपर्यंत प्रतीक्षा। विठ्ठल मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम अद्यापही अपूर्ण। मे महिना अखेरपर्यंत केवळ मुखदर्शन घेता येणार। मुंबईच्या समुद्रात जास्त उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता। रात्री उशिरापर्यंत समुद्र खवळण्याचा हवामान विभागाचा अंदाज। ईशान्य मुंबईमध्ये संजय दिना पाटील नावानेचे 5 उमेदवार। उत्तर मध्य मुंबईमध्ये वर्षा गायकवाड नावाच्या 3 उमेदवार। मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी भाजपची खेळी, महाविकास आघाडीचा आरोप। राज्यात काँग्रेसला 10 ते 12 आणि शरद पवार गटाला 8 ते 9 जागा मिळतील। शरद पवारांनी वर्तवला अंदाज। मोदींच्या महाराष्ट्रामधील सभेवरूनही पवारांचा टोला। कोल्हापूरमध्ये मिसळ पे चर्चा कार्यक्रमात धमकावल्या प्रकरणामध्ये काँग्रेसच्या माजी नगरसेवकावरती गुन्हा दाखल। शिवसेना कार्यकर्त्याला शिवीगाळ केल्या प्रकरणामध्ये कारवाई। माजी पंतप्रधान देवेगौडा यांचा मुलगा HD रेवण्णाला अटक। अपहरण प्रकरणामध्ये बंगळुरू पोलिसांची कारवाई। आरसीबीचा गुजरातवरती 4 विकेट्सनं विजय। गुजरातचा पराभव पण मुंबई इंडियन्सला धक्का। आरसीबीच्या विजयामुळे मुंबई इंडियन्स गुणतालिकेमध्ये 10व्या स्थानावर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।